महाराष्ट्राचे। दुष्काळ 5वीला पुंजलेला असताना उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यामधल्या मस्सा खंडेश्वरी या गावातल्या सगळ्या लोकांनी जलचळवळ उभारलेली आहे। लहान थोरासह शालेय विद्यार्थी महिला पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेमध्ये मोठ्या हिरारीनं सहभाग घेत आहेत। गावाच्या सरपंच राजश्री वरपे यांच्या योग्य नियोजनाखाली आणि यश मेडिकलचे फाउंडेशनचे जे अध्यक्ष आहेत डॉक्टर संदीप तांबारे आणि पल्लवी तांबारे यांच्या प्रेरणेनं गाव दुष्काळाशी 2 हात करण्यासाठी एकवटलेला आहे। पाणी फाउंडेशन आणि डॉक्टर दाम्पत्याच्या प्रेरणादायी कार्यावर प्रकाश टाकणारा AM न्यूजचा स्पेशल रिपोर्ट। आम्ही सगळे एक साथ दुष्काळाशी 2 हात, पाणी अडवा पाणी जिरवा, काय पाहिजे पाणी पाहिजे, कोण देणार मी देणार, या आणि अशा घोषणांनी कळंब तालुक्यातील मस्सा खंडेश्वरी हे गाव दुमदुमून गेलंय। इथल्या गावकऱ्यांनी मस्सा खंडेश्वरी हे गाव पाणीदार करण्याचा संकल्प केलाय आणि या संकल्पपूर्तीची चळवळ उभी केली आहे एका डॉक्टर दाम्पत्यांनी। यश मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर संदीप तांबारे आणि डॉक्टर पल्लवी तांबारे यांच्या प्रेरणेतून हा गाव दुष्काळाशी 2 हात करण्यासाठी एकवटलाय। यश मेडिकल फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक गावात जेव्हा जातो त्यापैकी मस्सा गावामध्ये इतका उत्स्फूर्त प्रतिसाद या गावकऱ्यांचा पाहायला मिळत आहे। खऱ्या अर्थानं सगळ्यांच्या मनामध्ये इतका आत्मविश्वास निर्माण झाला आहे की हा दुष्काळ आता आपल्याला हद्दपार करायचा आहे आणि गाव हिरवगार करायचं आहे, पाणीदार करायचं आहे। अनेक प्रकारे लोकांचे हाल झाले, पण आता ना धर्माची ना जातीची ना पक्षाची दुष्काळाची लढाई लढण्यासाठी सारा गाव एकवटलेला आहे। आणि ह्यांच्या मनामध्ये कुठेतरी एक जागृती पाणी फाउंडेशनच्या ह्या निमित्तानं झालेली आहे की आपलं गाव सुजलाम सुफलाम आणि हरित क्रांती जर घडवायची असेल तर पाणी आपल्या गावामध्ये अडवलंच पाहिजे, त्याच्याशिवाय ही हरित क्रांती होणार नाही। हे प्रत्येकाला एक लहान मुलापासून ह्या प्रत्येकाच्या मनामध्ये कुठेतरी जागृत झालेलं आहे। हे सातत्यानं काम आम्ही प्रत्येक वर्षी करत राहू असा एक आमचं दोघांचं जनमानस आहे। कळंब तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये सध्या भीषण पाणी टंचाई आहे। तालुक्यातील मस्सा खंडेश्वरी गावामध्ये तर पाण्याची भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे। या गावाला सध्या 18 किलोमीटर दूर असलेल्या येरमाळहून रात्रीच्या वेळी टँकर सुरू आहेत। पाणी टंचाईमुळे इथल्या ग्रामस्थांना आता पाण्याचं महत्त्व कळतंय। गतवर्षी देखील या गावानं सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभाग नोंदवला, मात्र गावकऱ्यांनी अल्प प्रतिसाद दिला। यंदा मात्र डॉक्टर दाम्पत्यांनी तालुकाभर जलचळवळ उभी करून जनजागृती केल्यानं यावर्षी गावात लोकचळवळ उभी राहिली आहे। त्यामुळे रात्रभर जागरण करून 1-2 वाजेपर्यंत टँकरचं पाणी भरायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी श्रमदान करायला जायचं हा गावचा दिनक्रम झालाय। आमच्या गावामध्ये पाण्याची खूप भीषण परिस्थिती आहे। म्हणजे गावात जर आपण एंट्री केली तर मारुती मंदिरच्या चौकामध्ये सगळ्या घागरी भरलेल्या दिसतात, म्हणजे रिकाम्या घागरी सगळ्या लाईनला लावलेल्या। सगळ्यांना कळायला लागलेलं की दुष्काळासाठी आपलं काम आपण स्वतःच केलं पाहिजे, कोणावर अवलंबून आपण राहू शकत नाही। त्याच्यामुळे आम्ही दररोज श्रमदानाला येतो। लोकांना हे कळालं की ही चळवळ आता वाढीला लागली आहे आणि याच्यातून मला निश्चितच असं वाटतं की बाबा आमचं गाव पाणीदार होईल। अजिबात पाणी प्यायला नाही गावात, जनावरांची सगळी व्यवस्था बिघडलेली आहे। तर आता पाणी म्हणजे पहिल्यापासून मी लहानपणापासून आतापर्यंत म्हणजे ह्या गावात पाण्याची व्यवस्था बरोबर नाही। जनावर ढोराला चारा नाही, कुठं काय नाही। दुष्काळ ही माशाच्या 5वीला पुजलेला आहे। गावात 20-22 वय लग्नाला सुद्धा पोरगी कोण द्यायला गेले। पहिल्यांदा म्हणतात की माशाला पाणी नाही, आमच्या पुरीला घागरी घेऊन दुसरीकडे जावं लागते म्हणून पोरगी सुद्धा कोण देणं गेलं। ते या जलचळवळीत गावातील लोकांना सामील करण्यासाठी गावात पारंपरिक पद्धतीनं दवंडी देऊन जनजागरण दिंडी काढण्यात येते। त्यात गावातील सारे अबालवृद्ध यामध्ये सहभागी होतात। दिंडीतील महिला गावातील घरांमध्ये जाऊन महिलांना हळदी कुंकू लावून श्रमदानाला येण्याचं आवाहन करतात। या जलचळवळीसाठी डॉक्टर दाम्पत्यानं श्रमदानाला आवश्यक असणाऱ्या अवजारांची बँक निर्माण केली आहे। ज्या गावांनी यामध्ये सहभाग घेतलाय त्या गावांना मोफत अवजारं देऊन ते त्यांना आर्थिक सहाय्य देखील करतात। इतकंच नव्हे तर ते स्वतः कुटुंबासह श्रमदानामध्ये सहभागी होतात। डॉक्टर तांबारे यांच्याप्रमाणे समाजातील अनेक घटकांनी जलचळवळीसाठी पुढे येणं गरजेचं असल्याचं पाणी फाउंडेशनचे समन्वयक सांगतात। 20-22 गावामध्ये श्रमदानाची चळवळ सुरुवात आहे, पण जो प्रतिसाद आहे, महिला आहेत, लहान मुलं आहेत, पण जो आजचे युवक म्हणतो
या चळवळीपासून वंचित आहेत. हे चळवळीपासून त्यांनी या चळवळीमध्ये जर आलं तर निश्चितच आपला पाण्याचा प्रश्न भरला आहे. गावात असणारा भीषण दुष्काळ आणि पाण्यासाठी होणारी मारामार यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर देखील परिणाम होतोय. परंतु गाव पाणीदार करण्यासाठी शालेय मुलंही श्रमदान करतात. आमच्या गावात दरवर्षी ह्या टायमाला गहू ज्वारी भरपूर प्रमाणात पिकते, पण ह्या वर्षी काही नाही. आमच्या गावात रात्री 1 वाजता 2 वाजता पाण्याचं टँकर येते. मग आम्हाला त्यावेळी उठून आमच्या सगळ्या लेकरांना पाणी भरावं लागतं. मग आमचा अभ्यासच नाही. आमच्या शालेय जीवनावर खूप ह्याचा परिणाम होतोय. ही समस्या माझ्या एकटीची नसून माझ्या सर्व मैत्रिणींची आहे. जेमतेम 5000 लोकसंख्या असलेल्या मस्सा खंडेश्वरी गावामध्ये खऱ्या अर्थानं जलचळवळ पाहायला मिळतेय. आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो या भावनेतून तांबारे दाम्पत्य करत असलेलं हे काम नक्कीच प्रेरणादायी आहे. कळंबहून बालाजी सुरवसेसह विवेक राजूरकर, ब्युरो रिपोर्ट, AM न्यूज. या दुष्काळावर मात करण्यासाठी या गावकऱ्यांनी आणि डॉक्टर संदीप तांबारे यांनी जी पुढाकार घेतलेला आहे, असं गावोगावी सगळ्यांनी पुढाकार घेऊन आपले गाव पाणीदार करणं ही आज काळाची गरज बनलेली आहे. बालाजी सुरवसे, AM न्यूज, मस्सा खंडेश्वरी, कळंब, उस्मानाबाद. AM न्यूज, स्पंदन महाराष्ट्राचे.